हाती तलवार घेऊन रणी भिडला जाऊन केली मुघल शाही नष्ट। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र। दिलं सुंदर जीवन दिलं, माणसाकडे आयुष्य कमी आहे म्हणून तुकोबारायांनी सांगितलं तो अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड्या मनाला लावा। तुकोबारा म्हणतात आम्हाला पण लागलं होतं माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद किंवा गोविंद गोविंद म्हणा लागलिया चंद, म्हणून अविनाश करी आपोलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। तुकोबारा म्हणतात देव आपला असा केला माईक पदार्थांचा त्याग केला, त्या अविनाशी परमात्म्याचं वेड मनाला लावलं तर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे। एक लक्षात घ्या, मी जाता जाता तुमचे 5 मिनिटं घेणार आहे। युवा पिढीसाठी हे शेवटचे कीर्तन असेल, बारकाई नाही का। तुकोबारांनी सांगितलं आपल्याला जीवन माणसानं कसं जगावं। देवानं आयुष्य दिलं, सुंदर जीवन दिलं, सुंदर लाईफ तुम्हाला मला दिलेली आहे। आयुष्य फार सुंदर आहे आपलं, कारण मी सांगत असते आयुष्य किती सुंदर आहे। लाईफ इज ग्रेट मूवी बट नो टेक बट नो रिसन फॉरवर्ड सिस्टम। आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता आला पाहिजे। जगाच्या मालकानं दिलंय, त्यानं दिलंय, पण या संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे। एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे, माणसाचं आयुष्य किती सुंदर आहे ते जगता आपल्याला आलं पाहिजे। फार सुंदर एक वाक्य आहे, इफ युअर वेल्थ इज गॉन नथिंग इज गॉन, इफ युअर हेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन, बट युअर कॅरेक्टर इज गॉन एव्हरीथिंग इज गॉन। आयुष्य इतकं सुंदर आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मला परत भेटतील, पण हे आयुष्य, हे चरित्र, हे जीवन हे काय परत भेटू शकत। देवानं आयुष्य दिलंय दादा, पण या संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे। जीवन जगायचं तुकोबारायांसारखं जगा, ज्ञानोबारायांसारखं जगा, नाथबाबांसारखं जीवन जगा। 50च्या अगोदर सगळ्या संतांचं जीवन होतं, देहरूपण आपल्यात नाहीयेत पण कीर्तिरूपण आपल्यामध्ये आजही। संत सांगतात जीवन जगा मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असं जीवन तुम्हाला मला जगायला सांगितलं। आणि एक सांगेल, जीवन जगायचं असेल तर जीवन असं जगा जसं जीवन आपले छत्रपती शिवाजी महाराज जगले। आज आपल्या गळ्यामध्ये माळ, आपल्या गळ्यामध्ये टाळ, आपल्या भाळावर बुक्का, आपल्या कपाळावर कुंकू, आपल्या दारामध्ये तुळस, आपल्या मंदिरावरती कळस, जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे। अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र जोडला होता। अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये महिला मंडळ आपलं 16चंच आहे, मावाखंड रोडला थुकत आहे। 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र जोडला। आपल्या मुलाला नाही जोडता येणार महाराष्ट्र, पण कमीत कमी स्वतःचं कुटुंब तरी त्यानं जोडून ठेवावं, असे संस्कार मात्र चांगले त्याच्यावर करा। जीवन जगायचं कसं असेल ना, तर हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे। राजांनी, लोक आम्हाला म्हणतात ताई कीर्तनात इतिहास सांगतात तुमचे राजे का देव होते का, मला माहिती नाही, पण आज ज्या राजांमुळे मंदिरातला देव जिवंत आहे, तुम्हाला मला हे स्वातंत्र्य त्या राजांमुळे प्राप्त झालं ना, हे उपकार आपण मरेपर्यंत विसरू शकत नाही। म्हणतात लोक सहज बोलता बोलता म्हणतात तुमचे राजे का देव होते का, नाही माहिती मला, पण ज्या राजांनी आज आम्हाला स्वतंत्र दिलं त्या राजांचे उपकार आपल्यावरती आहेत। 50 वर्षाच्या कालावधीमध्ये राजांनी महाराष्ट्र जोडला। एका गीतातून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज घडले म्हणून हा महाराष्ट्र घडला। हाती तलवार घेऊन रणी भिडला जाऊन केली मुघल शाही नष्ट। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र। हाती तलवार घेऊन रणी भिडलाय जाऊन, हाती तलवार घेऊन रणी भिडलाय जाऊन केली मुघल शाही नष्ट। माझ्या राजानं, माझ्या राजानं, माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र। माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र। हो हिंदवी स्वराज निर्माण केला बुद्धीचं ज्ञान, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं, माझ्या शिवाजी राजानं, माझ्या शिवाजी राजानं। हो
शिवाजी महाराज की जय। तुम्ही पाकिस्तानला जरा जोरात म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माझ्या राजानं घेतलंय कष्ट घडला या महाराष्ट्र माझ्या राजानं घेतलंय कष्ट वरून घडला या महाराष्ट्र तलवार घेऊन राणी भिडलाय जाऊन तलवार घेऊन राणी भिडलाय जाऊन गेली मुघलशाही माझ्या राजानं घेतलंय कष्ट वरून घडला या महाराष्ट्र माझ्या राजानं घेतलंय कष्ट वरून घडला या महाराष्ट्र जीवन माणसानं कसं जगायचं नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्यांचं आचरण त्याचं आचरण माणसानं जीवनात केलं पाहिजे. ऐका ना दादा, लोक जीवन जगतात पण त्यांच्या जगण्यालाही अर्थ नसतो आणि त्यांच्या मरण्याला सुद्धा अर्थ राहत नाही. म्हणून चांगलं जीवन तुम्हाला मला जगायला सांगितलं. जे संस्कार राजांवरती केले, आपल्या या कलियुगातली पोरं व्यसन करतात, व्यसनाचे आहारी जातात, दारू पितात, मावा खातात, डीजे समोर नाचतात, राजांची जयंती साजरी करतात. पण दारू पिऊन मावा खाऊन गुटखा खाऊन नका करू. तुम्हाला सांगू, राजांच्या जयंतीला डीजे कधी लावू नका. कारण आपला राजा बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा होता. राजांच्या डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान मानली, सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. भारतातल्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती असेल, आज बलात्काराचे प्रकरण वाढत चालली आहे. तुम्हाला जर रात्री 12च्या नंतर दिवसा रात्री कोणत्याही काळाला तुम्हाला जर तुमच्या डोळ्याला एखादी स्त्री दिसत असेल, एखादी बहीण, एखादी आई, एखादी ताई जर दिसत असेल, आई समान बहिणी समान तिचा स्वीकार करा आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा. दादा, ही शिवजयंती आपली साजरी होईल. चांगलं जीवन जगा. आज पोरं एवढे व्यसनाचे आहारी गेलेत, लांबचं नाही. आजचं उदाहरण सांगते मी. परीक्षेला कॉलेजला गेले होते. पेपर संपल्याच्या नंतर कॉलेजच्या बाहेर आल्याबरोबर असे 4-5 मुलं उभे राहिलेले होते. प्रत्येकाच्या हातात एक मावेची पुडी होती. या कलियुगातली पोरं इतके व्यसनाचे आहारी चाललेत. आपल्या मुलांनी जर व्यसन नाही केलं पाहिजे असं वाटत असेल ना, तर मुलांना राजांचा इतिहास शिकवा. जीवन जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिका आणि मरायचं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडनं शिका. प्रत्येकानं पाहिला छावा पिक्चर. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान कसं दिलं स्वराज्यासाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या लोकांसाठी. तसं जीवन तुम्हाला मलाही जगायचं. म्हणून तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे.